सो जे 6,000 रिमेनिंग अमाउंट आहे, ती आपण 2:1 या रेशोमध्ये इथे डिस्ट्रिब्यूट केलेली आहे 4,000 अँड 2,000. सो जे 6,000 आपण इथे डिस्ट्रिब्यूट केले ते आपण लेस करून घेऊया बिकॉज 11,000 मधले 5,000 लेस केले होते. सो 6,000 अमाउंट आपल्याला इथे मिळालेली आहे आणि ते 6,000 आपण पेड करतोय 2:1 या रेशोमध्ये बी अँड सीला. सो इथे 6,000 जे आहेत ह्याच्यातून लेस करायचे. आणि जो टोटल क्लेम होता 75,000 त्यातून सुद्धा इथे 6,000 लेस होतील. टोटल क्लेम आपली जी लायबिलिटी होती, टोटल क्लेम 75,000 चा होता. 75,000 आता आपण 6,000 इथे पेड करतोय. दॅट्स व्हाय तो क्लेम सुद्धा इथे लेस होणार आहे. सो आता इथे बॅलन्स जो आहे हा नील बिकॉज इथे काहीच उरलं नाहीये. किंवा इथे डॅश येईल डायरेक्टली. नेक्स्ट जे 75,000 आहेत, त्या 75,000 मधून 6,000 जे आहेत हे लेस करायचे आहेत अँड द अमाउंट इज 69,000. देन ए मध्ये कोणताच चेंज नाहीये. सो एचा जेवढा बॅलन्स आहे 30,000 तो ॲज इट इज येईल. 30,000. बी मधून आपण 4,000 लेस केलेले आहेत. 30,000 आपल्याला लायबिलिटी होती. आपण 4,000 त्यातली लायबिलिटी जी आहे ती पेड ऑफ केली आहे. सो रिमेनिंग जेवढी लायबिलिटी आहे ती आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. सो 30,000 मायनस 4,000 अमाउंट इज 26,000. सी इथे सुद्धा 15,000 ची लायबिलिटी होती. त्यातले आपण 2,000 पेड केलेले आहेत. सो 15,000 मायनस 2,000 13,000. सी इथे जे फर्स्ट रिअलायझेशन आहे हे कंप्लीट झालेलं आहे. सो द सेकंड रिअलायझेशन दिलेलं आहे 15,000. सो हिअर इज अवर सेकंड रिअलायझेशन. आपण कॅशच्या कॉलममध्ये जे सेकंड रिअलायझेशन आहे हे रेकॉर्ड करणार आहोत. फर्स्ट रिअलायझेशन मध्ये जेवढी अमाउंट होती ती इथे संपलेली आहे. सो इथे नील असं सुद्धा म्हणू शकता किंवा इथे डायरेक्टली डॅश जरी दिलीत तरी सुद्धा इथे चालणार आहे. आता इथे 6,000 मायनस 6,000 0. सेकंड रिअलायझेशन जे आहे हे 15,000 चं आहे. 15,000 अँड देन आपण पे करत होतो बी अँड सीचं जे पेमेंट आहे. सी फर्स्ट पेमेंट, सेकंड पेमेंट अँड थर्ड पेमेंट. स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल मध्ये आपण पेमेंट जे आहे याचे सिक्वेन्स इथे फाइंड आउट केलेत. फर्स्ट पेमेंट आपण 5,000 चं सी ला केलेलं आहे. सेकंड पेमेंट जे आहे 10,000 बी ला करायचे अँड 5,000 सी ला करायचे. बट ते आपल्याला कंप्लीट करता आलेलं नाहीये. आपण फक्त 6,000 आउट ऑफ 15,000 आपण फक्त 6,000 पेमेंट केलेलं आहे. सो जे रिमेनिंग अमाउंट आहे, रिमेनिंग पेमेंट आहे ते आपण सेकंड रिअलायझेशनची जेवढी अमाउंट आहे 15,000 त्यातून करणार आहोत. 10,000 खरे आपल्याला पेड करायचे होते, बट आपण फक्त 4,000 पेड केलेले आहेत. 6,000 अजून सुद्धा रिमेनिंग आहेत. देन इथे 5,000 जे आहेत सीच्या बॅलन्समध्ये सीला 5,000 पेड करायचे होते. बट आपण पे किती केलेत? ओन्ली 2,000. सो इथे सुद्धा 3,000 अजून सुद्धा पे करायचे आहेत आपल्याला. सो दॅट्स व्हाय लेस पेड टू बी अँड सी टू क्लिअर देअर एक्सेस कॅपिटल. सो आपण 15,000 मध्ये बी अँड सीचे जेवढी रिमेनिंग अमाउंट आहे, सेकंड जे त्यांना पेमेंट करायचे सेकंड पेमेंट त्यासाठी जेवढी अमाउंट आहे ती आपण पे करणार आहोत. बीला 10,000 पेड करायची होती. त्यातले 4,000 आपण पेड केलेत. 6,000 रिमेनिंग आहेत. सो 6,000 आपण पेड करणार आहोत बीला. 5,000 सीला पेड करायचे होते. त्यातले फक्त 2,000 आपण पेड केलेत. सो रिमेनिंग जी अमाउंट आहे 3,000 ती आपण सीला पेड करणार आहोत. दॅट्स व्हाय लेस पेड टू बी अँड सी
6,000 अमाउंट पेड करायची आहे बीला अँड 3,000 अमाउंट पेड करायची आहे सीला. सो 6,000 प्लस 3,000 9,000 आपण यूज केलेत 15,000 मधले. आणि जे सेकंड पेमेंट आहे, हे इथे बी अँड सीचं आपण फुलफिल केलंय. 10,000 त्यांना सेकंड पेमेंट करायचं होतं. आधी आपण 4,000 पेमेंट केलंय. देन 6,000 पेमेंट केलंय. सो जे पेमेंट होतं 10,000चं ते इथे कंप्लीट झालंय. व्हॉट अबाउट सी? 2,000 पेड केले होते आधी. आता 3,000 केले. सो टोटल जे 5,000चं पेमेंट होतं, ते इथे कंप्लीट झालेलं आहे. सो 15,000 मधून आपण 9,000 जे आहेत, हे यूज केलेले आहेत फॉर पेमेंट ऑफ बी अँड सी. सो 15,000 मधून 9,000 लेस करायचे आहेत. टोटल क्लेम जो आहे, त्या टोटल क्लेम मधून पण 9,000 लेस करायचे आहेत बिकॉज टोटल क्लेम जो होता, हा 69,000 चा होता. आपण त्यातले 9,000 पेड केलेले आहेत. सो क्लेम सुद्धा इथे कमी होणार आहे. 15,000 minus 9,000 रिमेनिंग अमाउंट इज 6,000. 6,000 रिमेनिंग अमाउंट आहे. 69,000 मधून 9,000 आपण लेस केलेत. सो अमाउंट इज 60,000. ए मध्ये काहीच अल्टरेशन नाहीये. सो ॲज इट इज ती अमाउंट आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायची आहे. त्यामध्ये काहीच चेंजेस झालेले नाहीयेत. देन बी 26,000 इथे बॅलन्स होता. त्यातून 6,000 लेस करायचे. लेस पेड टू बी टू क्लिअर देअर एक्सेस कॅपिटल. सो बॅलन्स इज 20,000. देन 13,000 अमाउंट 13,000 इथे अमाउंट दिसते. पेड करायचं तर आपल्याला 3,000. सो 13,000 लेस 3,000 बॅलन्स इज 10,000. सी. आता 15,000 मधले 9,000 आपण यूज केलेत. 9,000 इथे पे केलेले आहेत. रिमेनिंग आपला बॅलन्स आहे 6,000. सी. फर्स्ट पेमेंट आपल्याला करायचं होतं सीला, कंप्लीट झालंय. सेकंड पेमेंट बी अँड सी कंप्लीट झालंय. थर्ड पेमेंट करायचंय ऑल पार्टनर्स. तिन्ही पार्टनर्सना आपल्याला पेमेंट करायचंय. सो लेस पेड टू ऑल. आता हे जे अमाउंट आपले रिमेनिंग आहे 6,000 हे सगळ्यांनाच पे करायचे. सो पेड टू ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. दॅट इज आता 6,000 जी अमाउंट आहे ही 3:2:1 सॉरी 3:2:1 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे तिन्ही पार्टनर्सना. सो जे 6,000 आहेत हे 3:2:1 रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. सो होल अमाउंट ही आपली डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे. सो 6,000 मधून 6,000 लेस केले जातील बिकॉज ही होल अमाउंट आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. या 60,000 मधून सुद्धा 6,000 लेस होतील बिकॉज आपण ते डिस्ट्रीब्यूट करतोय. सो फर्स्ट एच्या अकाउंटमध्ये इथे एच्या कॉलममध्ये 3,000 जातील. हे 3,000 कसे आले? तर जे 6,000 अमाउंट आहे ती 3:2:1 त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. सी हिअर इज प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1. 6,000 अमाउंट आपल्याला या रेशोमध्ये डिवाइड करायचे. सो डिवाइड करून झाल्यावर कसं होईल तर 3,000, 2,000 अँड 1,000. या अमाउंट्स ज्या आहेत ह्या लेस करायच्या आहेत. 6,000 मधून 6,000 इथे लेस करायचे आहेत. सो काहीच उरणार नाहीये. 0. हे जे 60,000 टोटल क्लेम होता, तो टोटल क्लेम सुद्धा कमी होणार आहे बिकॉज आपण ते 3,000, 2,000 आणि 1,000 याच्यातून लेस करतोय. सो 60,000 लेस 6,000 that is 54,000. Then 30,000 minus 3,000 that is 27,000. 20,000 minus 2,000 amount is 18,000.
10,000 minus 1,000 amount is 9,000. सो इथे सेकंड जे रिअलायझेशन आहे, ते सुद्धा 15,000चं जे होतं, ते सुद्धा इथे कंप्लीट झालेले आहेत. ते सुद्धा 15,000 संपलेले आहेत. आपण लायबिलिटीज ज्या आहेत ह्या लायबिलिटीजचं पेमेंट करण्यासाठी ते 15,000 इथे यूज केलेले आहेत. आता त्यातलं काहीच उरलं नाहीये. सो थर्ड अँड फायनल रिअलायझेशन, थर्ड रिअलायझेशन 24,000. सी जेव्हा आपण लायबिलिटीज इथे सॅटिस्फाय करतोय, फर्स्ट पेमेंट आपण इथे कॅल्क्युलेट केलंय एक्सेस कॅपिटल मेथडमधून आपण फर्स्ट पेमेंट, सेकंड पेमेंट एंड थर्ड पेमेंट हे जे कॅल्क्युलेट केलंय, ते पे करणार आहोत. जेव्हा प्रॉब्लेममध्ये लायबिलिटीज दिलेल्या असतील, क्रेडिटर्स, लोन, देन सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन, तेव्हा आपल्याला त्या लायबिलिटीज फुलफिल करायच्या आहेत. आत्ता ह्या प्रॉब्लेममध्ये त्या नाहीयेत. दॅट्स वाय आपण कॅपिटल जे आहे, कॅपिटल अकाउंटला जेवढे अमाउंट दिलेल्या आहेत त्या लायबिलिटीज आपण कंप्लीट करतोय. सो फर्स्ट 5,000चं पेमेंट झालंय. सेकंड जे पेमेंट आहे बी एंड सी त्यांचं पण पेमेंट झालंय. एंड थर्ड जे पेमेंट आहे हे आपल्याला करायचंय. सो 30,000, 20,000 एंड 10,000 त्यांचं पेमेंट असणार आहे. सो थर्ड रिअलायझेशन दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये 24,000. 24,000 फर्स्ट आणि सेकंड पेमेंट झालेलं आहे. थर्ड पेमेंटला काय म्हटलंय? थर्ड पेमेंटला पेड टू ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्या सगळ्या पार्टनर्सना ती जी अमाउंट आहे ही पेड करायची आहे इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. जेव्हा फर्स्ट आणि सेकंड पेमेंट आपलं कंप्लीट झालेलं असतं, देन थर्ड पेमेंटला आपल्याला सगळ्यांना ती अमाउंट जी आहे ही पेड करायला लागते. दॅट्स वाय जे 24,000 आहेत, ही 24,000 ची जी अमाउंट आहे ही 3:2:1 that is their profit sharing ratio 3:2:1 या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय. सो जे 24,000 आहेत हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे त्या तिन्ही पार्टनर्सला. दॅट्स वाय इथे 24,000 होल अमाउंट आपण डिस्ट्रीब्यूट करतोय. सो लेस 24,000 कॅश मधून 24,000 ची जी कॅश होती त्यातले 24,000 आपण डिस्ट्रीब्यूट करतोय तीनही पार्टनर्सना ए, बी अँड सी. डिस्ट्रीब्युशन होणार आहे 12,000. Then in B column 8,000. In C column 4,000. म्हणजे 24,000 आहेत ते 24,000 त्यातले सगळे आपण इथे यूज केलेले आहेत. सगळे आपण पेमेंट करण्यासाठी यूज केले. दॅट्स वाय इथे काहीच उरणार नाहीये. 24,000 मायनस 24,000 0. टोटल क्लेम जो आहे 54,000 चा 54,000 मधून 24,000 लेस होतील बिकॉज आपण 24,000 यूज केलेले आहेत. सो 54,000 ची आपल्याकडे लायबिलिटी आहे. आपल्याला देणं आहे 54,000 आपण द्यायचे आहोत. त्यातले आपल्याकडे 24,000 आपण इथे पे केलेले आहेत. सो अजून सुद्धा आपला क्लेम जो आहे हा 30,000 रिमेनिंग आहे. आपली लायबिलिटी अजून सुद्धा लायबिलिटीचं पेमेंट झालेलं नाहीये. सो इथे ए कॉलम मधून 27,000 लायबिलिटी होती बट आपण पे किती केले 12,000. त्याचं जे रिमेनिंग अमाउंट आहे ती आपल्याला इथे रेकॉर्ड करायची 15,000. नेक्स्ट 18,000 minus 8,000 that is 10,000. 9,000 minus 4,000 5,000. सो आपण अमाउंट इथे कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता आपल्याला बघायचंय की इथे लॉस झालाय की प्रॉफिट झालाय. टोटल क्लेम जो आहे हा आपला 80,000 चा होता.
आपण फर्स्ट रिअलायझेशन 11,000 होतं. देन 15,000 सेकंड रिअलायझेशन, थर्ड रिअलायझेशन 24,000 हे सगळे अमाउंट इथे यूज करून आपले झालेले आहेत. आपण ज्या लायबिलिटीज आहेत त्या पार्ट बाय पार्ट आपण पेमेंट त्यांचं केलेलं आहे. बट लास्ट जे पेमेंट आहे हे आपण 24,000 चं केलेलं आहे आणि टोटल क्लेमपैकी 80,000 पैकी अजून सुद्धा 30,000 आपली लायबिलिटी रिमेनिंग आहे. अजून सुद्धा आपल्याला 30,000 ची रिक्वायरमेंट आहे. लायबिलिटी अजून सुद्धा आपली पेड करायची राहिलेली आहे. दॅट्स व्हाय हिअर इस अ लॉस ऑन रिअलायझेशन. रिअलायझेशनच्या अमाउंट आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या आपण पेमेंट करून सुद्धा आपली लायबिलिटी इथे आहे. रिमेनिंग राहिलेली आहे. अजून सुद्धा आपल्याला 30,000 जे आहेत हे पेमेंट करायचं आहे. टोटल क्लेम हा जो कॉलम आहे, यातून आपल्याला कळणार आहे की आपल्याला किती अमाउंट जी आहे ती पेड करायची आहे. जेव्हा लायबिलिटी सगळी संपली असती, तर ह्या टोटल क्लेम कॉलममध्ये काहीच अमाउंट रिमेनिंग राहिली नसती. बट अजून सुद्धा आपल्याला जो ए आहे, एला 15,000 द्यायचे आहेत. ती आपली 15,000 ची लायबिलिटी आहे. बीसाठी 10,000 ची लायबिलिटी आहे एंड सीसाठी 5,000 ची लायबिलिटी अजून सुद्धा रिमेनिंग आहे. दॅट्स व्हाय हिअर इस अ लॉस ऑन रिअलायझेशन. इथे लॉस झालेला आहे 30,000 चा. 30,000 कसे काय? तर इथे 15,000 एसाठी, 10,000 10,000 बी एंड 5,000 सीसाठी. सो इथे हा जो प्रॉब्लेम आहे, हा संपलेला आहे आणि या प्रॉब्लेमच्या एंडला आपल्याला लॉस झालेला आहे, लॉस ऑन रिअलायझेशन. बिकॉज आपली जी लायबिलिटी आहे, लायबिलिटीचं जे आपल्याला पेमेंट करायचं आहे, ते पेमेंट आपलं पेमेंट करून सुद्धा आपली लायबिलिटी जी आहे, ही संपलेली नाहीये. लायबिलिटी अजून सुद्धा आहे. दॅट्स व्हाय हिअर इस अ लॉस ऑन रिअलायझेशन.